शिरीष महाराज मोरे यांनी आपला साखरपुडा झाला असताना लग्नाच्या अगोदरच आपलं आयुष्य का संपवलं? 32 लाखांचं कर्ज नेमकं त्यांनी कशासाठी घेतलं? त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर चिठ्ठीमध्ये आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या होणाऱ्या बायकोसाठी, मित्रांसाठी काय लिहून ठेवलं हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आत्महत्या करायचे कारण देखील त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे हे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. त्यांनी कागदी पिशवी बनवणे आणि त्यावर छपाई करून देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज देखील उचलले होते. पण कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला, म्हणून त्यांना आर्थिक नुकसान झेलावं लागलं. तसेच पहिला व्यवसाय बंद पडला म्हणून त्यांनी 2.5 वर्षांपूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरायचं ठरवलं. नाथ ब्रह्मा इडलीची ही फ्रँचायझी घेतली आणि पिंपरी चिंचवड परिसरात तो व्यवसाय सुरू केला, जो आजही चालूच आहे. पण या व्यवसायासाठीही त्यांना कर्ज उचलावं लागलं होतं. तसेच लग्न करायचे होते म्हटल्यावर घर बांधणे देखील गरजेचे होते. म्हणूनच काही महिन्यांपूर्वीच त्यांनी 1 मजली घर बनवलं. त्यासाठीही लाखांमध्ये पैसा खर्च झाला आणि त्यासाठीही त्यांनी कर्जच घेतलं होतं. काहीच महिन्यांपूर्वी या महाराजांनी 4 चाकी गाडीही घेतली. त्यासाठीही कर्ज घ्यावं लागलं होतं. सगळे पैसे एकत्र मिळून 32 लाख रुपये कर्ज त्यांच्यावर झालं होतं. ते कीर्तन प्रवचन तर करायचे, पण कधी कीर्तनाचे किंवा प्रवचनाचे पैसे घेत नव्हते. ते मोफत करत. त्यामुळे आर्थिक टंचाई त्यांना भासत होती. त्यातली त्यात काही दिवसांपासून ते चिंतेत होते. इतकं कर्ज कसं फेडायचं? त्यातली त्यात गेल्या काही दिवसांपासून त्यांचा साखरपुडा प्रियंका नावाच्या मुलीसोबतही झाला होता आणि 20 फेब्रुवारीला त्यांचं लग्न होणार होतं. त्यांनी आपल्या होणाऱ्या बायकोला पत्रात लिहिलं, माझी लाडकी पिनू म्हणजेच प्रियंका, खरं तर तुझा आत्ताशी कुठे हात पकडला होता. आपले आयुष्य आत्ता कुठे फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. मला माफ कर. आयुष्यात सर्वात जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तो तुझाच आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे, तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय. कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिलेत, भारत दर्शन राहिलं, सगळेच राहिले. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलेस तू. तू खूप गोड आहेस, निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल. जप स्वतःला. एवढा काळ थांबलीस, आता मीच नसेल. त्यामुळे थांबू नकोस, पुढे जा. खूप मोठी हो आणि हो. खूप झाले कष्ट. आता वर्क फ्रॉम होम हो. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्यात. मला माफ कर. तुझाच हो शिरीष. असे शिरीष महाराजांनी होणाऱ्या बायकोला चिठ्ठीत म्हटले आहे. दुसऱ्या चिठ्ठीत, प्रिय मम्मी, पप्पा, दीदी, काय लिहू? वयाच्या 30 वर्षांपर्यंत आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या सगळ्यात तुम्ही पाठीशी उभे राहिलेत. जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात ते तुमच्या पाठिंब्यामुळे काही वर्षातच मी मिळवलं. तुमच्यामुळेच इथवर पोहोचलो. माझ्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच मान खाली घालावी लागली नाही. एवढं सुंदर जगलो. मला जन्म दिलात, एवढं घडवलं, पाठीशी उभं राहिलात. पण जेव्हा मी तुमच्यासाठी उभं राहायला पाहिजे नेमका तेव्हाच तुमचा हात सोडून जातोय. कधी कधी सर्व मिळवून सुद्धा माणूस युद्ध हरतोच. मीही थांबत आहे. याचा दोष सर्वस्वी माझाच आहे. तुम्हाला एकटं टाकून चाललोय. मला माफ करा. तुमचाच पप्या. तिसऱ्या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मित्रांना लिहिलं, प्रिय सर्वच माझ्या मित्रांनो, खरं तर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसाने मदत मागणे चुकीचं आहे. पण कृपा करून माझ्या आईवडिलांना सांभाळा. चांगलं स्थळ पाहून माझ्या दीदीचं लग्न लावून द्या. माझ्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे. तेवढा कर्जाचा डोंगर माझ्या आई वडिलांच्या डोक्यावरून उतरवा. कोणाचे किती रुपये आहेत हे वडिलांना माहिती आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे. त्यापैकी कार विकून 7 लाख फिटतील.
वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या. आणि हो, आमची नवरीबाई, तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून चाललोय. खूप गोड आहे प्रियंका. मला तिला कधी वेळच देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा पहा, अन्यथा ती लग्नच करणार नाही. हात जोडून माफी मागतो, तुमचाच शिर्या. अशी विनंती महाराजांनी त्यांच्या मित्रांना केली आहे. चौथ्या चिठ्ठीत ते म्हणाले, प्रिय बाळा आणि सर्व परिवार, खूप कष्ट करा, आपली इकोसिस्टीम उभी करा, मला माफ करा, थांबू नका, लढत राहा. विजय आपला नक्कीच आहे. स्वतःला जपा. अधूनमधून आई वडिलांकडे लक्ष द्या. आयुष्याची ती कर्तव्यता संपली म्हणून पूर्णविराम देत आहे, असे त्यांनी लिहिले आहे. शिरीष मोरे महाराज यांचे देहूतील धार्मिक आणि सामाजिक जीवनात मोठे योगदान होते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन ते करायचे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणूनही कार्यरत असणाऱ्या शिरीष मोरे महाराजांनी स्वतःला कायमचंच संपवलं आहे. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी काल दिनांक 5/2/2025 ला देहूतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री ते जेवण केल्यानंतर झोपायला गेलेत. मात्र सकाळी खोलीचे दार उघडले दिसेना, म्हणून त्यामुळे घरच्यांनी दार तोडले. महाराजांनी उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचं तेव्हा समोर आलं. आर्थिक परिस्थितीमुळे हे टोकाचं पाऊल उचलण्याचं समोर आलं. मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो, परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही, म्हणूनच हे टोकाचं पाऊल उचलत आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या बायकोचीही महाराजांनी माफी मागितली आहे. शिरीष महाराज यांनी जगाचा निरोप घेताना माझ्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणून कुणावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी घेतली आहे. यामार्फत शिरीष महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली. मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबियांचे म्हणणे आहे. अनेक जण कीर्तनावर मोठे होत आहेत, मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफतच कीर्तन सेवा केली. त्यांच्या मागे आता त्यांच्या कुटुंबात त्यांचे आई वडील व बहीण आहेत. ही घटना खूपच दुःखद आहे. यावर आपण एकच म्हणू शकतो की महाराजांनी सोशल मीडियावर किंवा या महाराष्ट्राला एकदाच त्यांचं दुःख बोलून दाखवायला हवं होतं. सगळेच नाही, पण नक्कीच काही लोकांनी महाराजांची मनापासून मदत केलीच असती आणि महाराजांच्या डोक्यावरील ओझं कमी झालंच असतं. त्यामुळेच माणसानं व्यक्त व्हायला शिकावं, आपल्या मनातील वेदना कुणाला तरी सांगायचं शिकावं. त्यामुळे दुःख हलकं होतं आणि आपल्याला जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हायला मदत होते. इतकं टोकाचं पाऊल उचलून आई वडिलांच्या डोक्यावर जबाबदाऱ्या टाकून, होणाऱ्या बायकोचे स्वप्न मोडून तोडून, त्यांची सगळ्यांची परत माफी मागत स्वतः आयुष्य संपवून जाणं ह्यो योग्य नाही महाराज. तुम्ही असतानाच तुम्ही तुमच्या मित्रांकडून, या समाजाकडून मदत मागायला हवीच होती. चांगली माणसे देखील या जगात आहेत, त्यांनी नक्कीच मदत केलीच असती. पण असं आत्महत्या करून जाऊन त्या आईवडिलांना दुःखात टाकणं योग्य नव्हतं. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. या शिरीष महाराज मोरे यांना आपल्या कथा गोष्टी फील्ड या चॅनलकडून आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.